महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक जसजशी जवळ येत चाललेली आहे तसतसा प्रचार आणि प्रसार खूप जोराचा लागलेला आहे। यामध्ये अनेक राजकीय संघटनांसोबत बिनराजकीय संघटना समिती असतील या सुद्धा या निवडणुकीच्या रिंगणात कुठेतरी उतरलेले दिसत आहेत। आता आपण आहोत मीरा भाईंदरमध्ये आणि मीरा भाईंदरमध्ये मराठी एकीकरण समिती महाराष्ट्र राज्याची जी आहे ती सुद्धा कार्यरत आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच त्यांनी राजकीय या संपूर्ण चढाओढीमध्ये उमेदवारांना पाठिंबा घोषित केलेला आहे। आपल्या सोबत आहेत मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख साहेब। गोवर्धन देशमुख साहेब, सर्वप्रथम स्वागत 24 तास महानगरमध्ये आपलं। खरं तर या सगळ्या रणांगणामध्ये खरं तर विधानसभेची निवडणूक खूप महत्त्वाची ठरते आहे आणि यामध्ये पहिल्यांदाच मराठी एकीकरण समिती थेट पाठिंबा सशर्त पाठिंबा उमेदवारांना देत चाललेली आहे। नेमका हा काय उद्देश आहे या पाठिंब्यामागचा? कसं आहे, गेल्या अनेक 8-9 वर्षापासून आम्ही अधिकृतरित्या या महाराष्ट्रामध्ये मराठी अस्मितेचे कार्य करतोय। अनेक चळवळी राबवले, अनेक आंदोलने केले, अनेक गोष्टीसाठी पाठपुरावा करतोय आणि बऱ्याच ठिकाणी आम्हाला यश आलंय। परंतु कुठेतरी राज्यामध्ये हे जे बाहेरून परप्रांतीय लोंढे आलेत तर ते अतिक्रमण खूप वाढलेलं आहे आणि त्या अतिक्रमणाच्या माध्यमातून ते आता राजकीय क्षेत्रांमध्ये अतिक्रमण करत आहेत आणि त्यांची संख्या वाढू पाहत आहेत व यामध्ये मतदारांची संख्या देखील त्यांची हळूहळू वाढते आहे आणि कुठेतरी त्यांच्या मतांच्या लाचारीपोटी आपले स्थानिक उमेदवार आहेत हे कुठेतरी त्यांना सतरंजा पायघड्या आथरत आहेत आणि यामुळे कुठेतरी महाराष्ट्राचं वाटोळ होऊ नये यासाठी मराठी एकीकरण समितीने यावर्षी थेट भूमिका घेतली आहे की महाराष्ट्राची मराठी अस्मिता आणि मराठी माणसाचं अस्तित्व वाचवायचं असेल तर राजकारणामध्ये खंबीर नेतृत्व असणं गरजेचे आहेत। मराठी अस्मितेच्या प्रश्नाला त्या ठिकाणी मांडणारे उमेदवार असले पाहिजेत, आमदार असले पाहिजेत आणि महाराष्ट्राच्या हिताची बाजू घेऊन आमच्या सोबत त्यांनी खांद्याला खांदा लिहून काम केलं पाहिजे। यासाठी आम्ही थेट भूमिका घेतली आणि काही ठिकाणी आम्ही थेट सशर्त असा पाठिंबा अनेक विविध 30 ते 35 अशा मागण्यांचं लेखी निवेदन देऊन अनेक आमदारांना पाठिंबा दिलेला आहे जेणेकरून या मराठी आपलं मराठी माणसाचं आणि पुढील पिढीचं भविष्य टिकून राहावं। खऱ्या अर्थाने हा जो सशर्त पाठिंबा आहे या सशर्त पाठिंब्यामध्ये नेमक्या 5 मागण्या असं जर सांगायच्या असतील तर कुठल्या मागण्या तुम्ही या आमदारांकडून ठेवलेल्या आहेत? पहिली मागणी आमची अशी आहे की स्थलांतरित कायदा हा जो आहे कामगार स्थलांतरित कायदा 1980चा आहे त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे व्हावी। दुसरी मागणी अशी आहे की कायदा असा कठोर करावा जेणेकरून राज्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची नोंदणी व्हावी। तो कुठे राहतोय, तो कशासाठी आलाय, किती वर्ष राहणार आहे, नोकरीसाठी त्याने अर्ज केला होता त्याला पोलिसांकडून त्याची माहिती मिळवलेली आहे का, ही दुसरी मागणी आहे। तिसरी माहिती आमची अशी आहे की या राज्यामध्ये जे चौक रस्ते वास्तू या ठिकाणी जे नावं दिले गेलेले ते परप्रांतीचे नावं देऊन हे जे विद्रुपीकरण सुरू आहे महाराष्ट्राची मूळ मराठी ओळख संपवण्याचा प्रयत्न आहे तो कुठेतरी थांबवला पाहिजे। चौथी मागणी अशी आहे की हे परप्रांतीय भवन असेल हे भवन या ठिकाणी रद्द झाले पाहिजेत। या भाषिक आणि प्रांतिक वाद जो एक भाषिक मराठी राज्यामध्ये 107 हुतात्मे देऊन आमचं मराठी राज्य स्थापन झालं त्यामध्ये पुन्हा हा भाषिक आणि प्रांतिक वाद लावला जातो तो थांबवला गेला पाहिजे। आमची दुसरी मागणी अशी आहे की या महाराष्ट्रामधल्या ज्या नोकऱ्या आहेत, रोजगार आहे, या ठिकाणचे उद्योगधंदे आहेत, या ठिकाणी प्रथम प्राधान्य मराठी माणसाला 80% असावं आणि सरकारी नोकरी ज्या आहेत या 100% मराठी माणसालाच मिळावे ही आमची एक मागणी आहे। दुसरी आमची अशी मागणी की हे जे मैदानं गिळणं आहे, हे मैदानं संपवणं, खाड्या नद्या बुजवणं आहे, कांदळवन नष्ट करणं आहे, याला कडक असा कायदा करून या लोकांवरती अंकुश असावा अशी एक आमची मागणी आहे। हे अशा बेसिक आमचे काही मुद्दे आहेत। याच्यानंतर अजून बऱ्याच मागण्या आम्ही यामध्ये केलेल्या आहेत। नक्कीच या सगळ्या मागण्यांमध्ये पाहता प्रत्यक्ष पक्षाला आपण पाठिंबा दिलेला आहे कारण की ज्या अर्थी तुम्ही उमेदवार म्हणताय त्या अर्थी भारतीय जनता पक्ष असेल किंवा काँग्रेस असेल किंवा इतर पक्ष असतील या पक्षांमधून अमराठी उमेदवार किंवा परप्रांतीय उमेदवार दिसतात मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कुठेही अमराठी उमेदवार दिलेले नाहीये त्यामुळे तुमचा थेट पक्षाला पाठिंबा असेल की उमेदवारांना? नाही, आमचं कुठल्याही पक्षाला पाठिंबा नाहीये। जर तुम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं म्हणत असाल तर अनेक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अनेक उमेदवारांनी गुजराती आणि हिंदीमध्ये प्रचार केलेला आहे त्यामुळे आता जर खरं सांगायचं गेलं तर शिवसेना असो, भाजप असो, राष्ट्रवादी असो, काँग्रेस असो किंवा आता हल्लीची मनसे जी बदलली आहे यांनी कुठेही मराठीवरती ठाम राहिलेलं नाही आहेत। आता आमच्याकडे बरेच परिपत्रक लोकांनी पाठवले आहेत की मनसे देखील गुजराती आणि हिंदीमध्ये परिपत्रक छापत आहेत। शिवसेना आणि काँग्रेस आणि भाजपचं तुम्हाला माहितीच आहे की उर्दू असो, गुजराती असो, हिंदी असो या भाषेमध्ये ते परिपत्रक छापतात। मला ह्या सगळ्या पक्षांना आजच्या माध्यमातून एवढं सांगायचं आहे की जी लोक या राज्यामध्ये मतदान करतात, मतदान करणं म्हणजे ते इकडचे स्थानिक आहेत
मग जर ते स्थानिक आहे तर त्यांना इकडची भाषा आलीच पाहिजे किंवा अवगत असावीच असं तुम्ही गृहीत धरलंच पाहिजे. जर त्यांना इथे तुम्ही मतदानाचा अधिकार दिला याचा अर्थ काय होतो की ते मराठी भाषिक आहे, ते मराठी भाषा जाणतात, मराठी भाषा बोलतात, समजतात. मग तुम्हाला त्यांच्यासाठी पायगाड्या अंतरून तुमची मराठी राज्याची जी भाषा बदलून गुजराती आणि हिंदीमध्ये जे परिपत्रक आहेत, जाहिराती यादी करण्याची गरजच नाहीये. तर त्यामुळे आम्ही कुठल्याही पक्षाला पाठिंबा दिला नाहीये. ज्या ठिकाणी मराठीच्या विरोधात अमराठी उमेदवार आहेत त्या ठिकाणी आम्ही मराठी उमेदवाराला सशर्त असा पाठिंबा दिलेला आहे. आता तुम्हाला एक अजून गोष्ट सांगतो की अनेक लोकांना असं वाटतं की काही निवडक पक्षाच्या लोकांना पाठिंबा दिला आहे. तर बऱ्याच ठिकाणी असं आहे की मालाडची एक गोष्ट तुम्हाला सांगतो, मुद्दा म्हणून सांगतो. मालाडमध्ये मालाड पश्चिमेचा जो मतदारसंघ आहे या ठिकाणी विनोद शेलार हे भाजपाचे आमचे मराठी उमेदवार आहेत. तर त्या ठिकाणी परप्रांतीय जी उत्तर भारतीय आणि बिहारी जे लोक आहेत त्यांनी एक सभा घेतली, त्यांनी एक परिपत्रक काढलं की विनोद सेलारांना आम्ही या ठिकाणी उभा राहू देणार नाही. त्या ठिकाणी त्यांना परप्रांतीय आमदार हवा होता. तर आम्ही अशा ठिकाणी विनोद सेलारांना देखील पाठिंबा देतो की विनोद सेलार हा आमचा राज्याचा मराठी मूळ माणूस आहे आणि त्याला जर हे बाहेरून आलेले कामासाठी पोटापाण्यासाठी आलेले जे परप्रांतीय विरोध करत असतील तर विनोद सेलाराबरोबर आम्हाला मराठी स्थानिक म्हणून उभं राहणं आमचं कर्तव्य समजतो. 145 विधानसभेचा जर आपण विचार केला, तिथे आता आपण आहोत मीरा भाईंदर शहरामध्ये. मीरा भाईंदर शहरामध्ये गेली अनेक वर्ष मीरा भाईंदर शहराला अमराठी आमदार लाभला. यावेळी मात्र मराठी आमदार लाभेल का, काय वाटतं? 100% लाभेल आणि त्यासाठीच आमचे प्रयत्न सुरू आहेत. मुळात मराठी एकीकरण समितीने आमच्या या चळवळीला नावच दिलं आहे की जागा हो मराठी माणसा आणि बदलूया राजकारण. बदलूया राजकारण जोपर्यंत आपण यावर ठाम राहून हे राजकारण बदलणार नाहीत, उमेदवार बदलणार नाहीत, तोपर्यंत हे मराठी शहर आपल्या हातामध्ये येणार नाही आहे. आज तुम्ही मीरा भाईंदर 145 मतदारसंघाचं जर बोलत असाल तर या शहरामध्ये गेल्या 10 वर्षामध्ये सगळ्या नागरिकांना माहिती आहे काय सुरू आहे. काही 2 जे आमदार आहेत आपल्याकडे, मेहता आणि जैन, हे आपसातल्या लढाईमध्येच शहराला गृहीत धरतायत. यांची स्वतःचीच लढाई संपत नाही तर हे शहरासाठी काय काम करणार आहेत. मागच्या 2014 ते 2019 मध्ये मेहताने काय कारनामे केले सगळ्या शहरांना माहीत होतं. मग त्यांनी लोकांनी बघितलं आणि त्यांना नाकारलं आणि ते आज मेहता घरी बसले होते 5 वर्ष. आज त्यांना पुन्हा शहर आपल्याकडे हवं आहे. ते कशासाठी हवं आहे हे नागरिक सर्व जाणतात. आणि गीता जैन यांचं जर म्हणाल तर गीता जैननी ह्या मराठी शहराची संपूर्ण ओळखच मिटवलेली आहे, संपूर्ण ओळख पुसलेली आहे. आज जर तुम्ही पाहिलं असेल तर त्यांनी आमच्या एका मराठी अधिकाऱ्याला मारलं, त्यांनी आमच्या एका मराठी नाटक बंद करण्यासाठी पुढाकार घेतला. त्यांनी आज प्रत्येक ठिकाणी काय म्हणतात त्याला एक शौचालय, जैन शौचालय बांधलं. उत्तर भारतीय भवन बांधायचा प्रयत्न करतायत, जैन भवन बांधायचा प्रयत्न करतायत. मग ह्या आमदार मराठी राज्यामध्ये स्वतःला जर मराठी समजत असाल तर त्यांना असं प्रथम डोक्यामध्ये आलं नाही की आपण ज्या राज्यामध्ये राहतो, ज्या राज्यामध्ये जे राज्याची ओळख मराठी भाषिक आहे त्या मराठी राज्याचे भाषा भवन पहिलं उभं राहावं असं त्यांच्या मनात का नाही आलं. तर हा गीता जैनचा 5 वर्षामध्ये आम्ही मराठी द्वेष पाहिलेला आहे. त्यांना हे शहर मराठी आहे याची जाणीव नाही आहे. त्यामुळे गीता जैनला आम्ही सर्व मराठी मतदार नाकारतो आहेत आणि मेहता निवडून येण्याचा तर प्रश्न या शहरामध्येच नाही आहे. नक्कीच. अगदी शेवटच्या प्रश्नाकडे येईन मी की तुम्ही थेट ज्यावेळी पाठिंबा देताय त्यावेळी विरोध सुद्धा तुम्ही दर्शवता आहे 145 विधानसभेचा. या संपूर्ण विरोधामध्ये ज्यावेळी आपण असा विचार करू की गीता जैन असतील किंवा नरेंद्र मेहता असतील किंवा त्यांच्या विरुद्ध असलेले मुझफ्फर हुसेन असतील किंवा इतर पक्षाचे आमदार असतील, या सर्व आमदारांना तुम्ही मराठी या एकाच मुद्द्यावरती पाठिंबा देत आहात की त्यांच्याकडून अजून काही मागण्या तुमच्याकडे आहेत? नाही, प्रथम आमचा मुद्दा आहे की राज्यच मराठी आहे, शहर मराठी आहे. शहर हे मराठी आहे हे लोकांना समजूनच येत नाहीये. का समजून येत नाहीये? कारण ह्या 2 आमदारांनी गेल्या 10 वर्षामध्ये शहराचं केलेलं वाटोळं, शहराची बदललेली भाषा, शहराचं अस्मिता संपवली. ह्या सगळ्या गोष्टी आज तुम्ही राजकारणामध्ये बघा, अतिक्रमण आहे. आज भाजपसारख्या पक्षामध्ये किती मराठी लोकांना मोठ्या पदावरती आहे आणि गीता जैननी किती मराठी लोक सोबत ठेवलेले आहेत. मुळात आपल्या सगळ्याच बाजूने जर आपली कोंडी हे जर करत असतील तर हे आमदार आपल्याला हवेत कशाला. म्हणून आमचा पहिला जो मुद्दा आहे की मराठी आमदार, या गोष्टीवर आम्ही ठाम आहोत. दुसरा मुद्दा असा आहे की शहराचा विकास देखील झाला पाहिजे. शहराचा विकास झाला पाहिजे म्हणजे काय केलं पाहिजे? काँक्रिटीकरण केलं पाहिजे का? तर अजिबात नाही केलं. आज शहरामध्ये स्टेडियम नाही आहे, शहरामध्ये महाविद्यालय नाही आहे, शहरामध्ये आरोग्य विभागाची काय दयनीय अवस्था तुम्हाला माहिती आहे. शहरामध्ये मुलांना खेळायला तुम्ही मैदाने सोडले नाहीत. अनेक ज्या शासकीय ज्या जागा आहेत त्याच्यावरती अतिक्रमण आहे. सरकारने या पालिकेने ते मैदानात देखील अजून मोकळे करून घेतले नाही आहेत. मग याच्यावरती आमदारांचा वचक असावा आणि तो आमदार कोण असावा? तो हा स्थानिक मराठी असावा जो राज्याचा विचार करेल. आज कोविड सारख्या काळामध्ये पळून गेलेले लोक, या राज्यावरती संकट आलं तेव्हा पळून गेलेले लोक आमच्या या शहराचा आमदार ठरवणार नाही आहेत.
हे आम्ही आमचे स्थानिक मराठी माणसं आमच्या शहरामधला आमदार कोण आहे हे ठरवणार आणि तोच या राज्याला या शहराला दिशा देणार. मध्यंतरीच्या काळामध्ये अगदी शेवटाकडे जात असताना अगला आमदार उत्तर भारतीय होगा असं मीरा भाईंदरमध्ये मध्यंतरीच्या काळामध्ये होतं. मराठी एकीकरण समितीतर्फे जर समजा हा मुद्दा घ्यायचाच झाला तर पुढच्या काळामध्ये प्रत्यक्ष थेट मराठी एकीकरण समिती कुठेतरी राजकारणात उतरून या सगळ्या गोष्टीला हात लावेल का, काय वाटतं? मराठी एकीकरण समिती कधीही राजकारणात उतरणार नाही, पण मराठी एकीकरण समिती या राज्यामध्ये राजकारण स्थानिक हिताचं चालावं, स्थानिक ओळख टिकावी, मराठी माणसाचं अस्तित्व टिकावं, मराठी माणसाचा रोजगार, मराठी शहर सुंदर असावं यासाठी काम करत येणार आहे. मराठी एकीकरण समिती राजकारणात उतरणार नाही. आता तुम्ही सांगितलं एक मुद्दा की अगला आमदार उत्तर भारतीय होगा. मला एक सांगा, ही जी लोक आहेत ना, ही इथे येऊन ही जी दादागिरी करतायत ना, ह्या 2 आमदारामुळेच करतायत. हे जे 2 आमदार या शहराला अमराठी भाषिक लाभले आहेत ना, त्यांच्या जीवावर यांनी हे जे हिंमत केली होती ती हिंमत आम्ही हाणून पाडली. यापुढे कोणीही अशी हिंमत जर केली तर त्याला मराठी एकीकरण समिती उत्तर देणारच आहे. परंतु जर तुम्हाला इथे येऊन विकास करायचा आहे, मला सांगा, आज तुम्ही या महाराष्ट्र राज्यामध्ये जे महाराष्ट्र राज्य, प्रगत महाराष्ट्र राज्य, देशाला दिशा देणारं महाराष्ट्र राज्य, देशाला दिशा देणारे मराठी माणसं आम्ही अजूनही खंबीर आहोत. आणि तुम्ही या महाराष्ट्रामध्ये येऊन विकास करणार आहेत. अहो, तुमच्या राज्यामध्ये विकास नाही म्हणून तुम्ही इथे पोट भरायला आलात आणि तुम्ही आम्हाला सांगता की आम्ही या राज्याचा विकास करणार. मुळात तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा की तुम्ही हे जे छोटूबये नेते आज इकडे तिकडे फिरतायत ना, त्यांनी पहिलं स्वतःच्या राज्यात जावं, स्वतःच्या राज्याचा विकास करावा. आणि जे गोरगरीब बिचारे हजारो किलोमीटरचा प्रवास करून या रेल्वेमध्ये धक्के खाऊन इकडे येतात, इकडे अनेक स्थानिकांचा मार खातात, अनेक वेळा चुकीचे कामं केल्यामुळे इथे गुन्हेगारी वाढवतात, या सगळ्यांना आवरलं पाहिजे आणि स्वतःच्या राज्यामध्ये रोजगार द्यावा. मग तुम्ही हे पुढे तोंड काढून अगला आमदार उत्तर भारतीय होगा की कोण होगा हे स्वतःच्या राज्यात सांगितलं पाहिजे. मराठी राज्यामध्ये येऊन ही हिंमत करून 2 समाजामध्ये भाषिक आणि प्रांतिक वाद लावणं हे तुमचं काम नाहीये. मी तर म्हणेन गृहमंत्र्यांनी असल्या लोकांना घरी बसवलं पाहिजे आणि यांच्यावरती कडक कारवाई केली पाहिजे. नक्कीच, अगदी कडक कारवाईची मागणी सुद्धा या ठिकाणी मराठी एकीकरण समितीतर्फे केलेली आहे. खरं तर तुम्ही जो वेळ दिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि सर्वच विधानसभेच्या या निवडणुकीच्या दरम्यान ज्या मागण्या आणि ज्या सगळ्या प्रचाराच्या या रणधुमाळीमध्ये मराठी एकीकरण समिती सुद्धा आता उतरलेली दिसते आहे आणि थेट परप्रांतीय विरुद्ध स्थानिक असा मुद्दा घेत मराठी उमेदवारांना मतदान करावं असा आव्हान सुद्धा मराठी एकीकरण समितीतर्फे करण्यात येत आहे. मात्र पुढच्या काळामध्ये ज्यावेळी निवडणुकीचा निकाल लागेल त्यावेळी मात्र निकाल आणि मतदानाचं हे संपूर्ण मतदारांचा कौल नेमका कोणाच्या पाठीशी जाईल हा 23 नोव्हेंबरला आपल्याला पाहायला मिळेल. अधिक बातम्यांसाठी आपण पाहत राहा 24 तास महानगर.